नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई के वाय सीबद्दल त्याचप्रमाणे सप्टेंबरचा हप्ता या वितरितबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. कारण की तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करणे बंधनकारक असून जर का तुमची ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता वितरित होणार का किंवा येणार का याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचप्रमाणे इतर अपडेटसुद्धा या ठिकाणी पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहताय की सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी वितरित होणार असून म्हणजे सप्टेंबरसाठी ई के वाय सी करणे या ठिकाणी बंधनकारक नाही. या ठिकाणी आपण थोडक्यात अपडेट वगैरे पाहूया. या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की महिला सक्षमीकरण योजनेतील लाभार्थींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी ₹1500 वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. ई के वाय सी न केलेल्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे. म्हणजे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर हा तुम्हाला ₹1500 या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे, अशा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी ₹1500 वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर का अजूनपर्यंत सप्टेंबरचा किंवा ऑक्टोबरचे पैसे आले नसेल तर ते या ठिकाणी येऊन जातील जर का तुमचे पहिले त्रुटीमध्ये नाव असेल तर. म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता 10 तारखेला आलेला होता. आता या ठिकाणी सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहणे चालू आहे. म्हणजे या ठिकाणी सप्टेंबर हप्त्यासाठी ई के वाय सीची अट शिथिल. म्हणजे सध्या अनेक महिलांची ई के वाय सी प्रक्रिया तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र सरकारने या अडचणी लक्षात घेऊन मोठा दिलासा दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की शिथिलता सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधी वितरित होत असताना ई के वाय सीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता तसाच येणार आहे. त्यानंतर समोरचा मुद्दा हा वाचू आपण की हप्ता जमा होणार. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनपर्यंत के वाय सी केली नाही त्यांनाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आणि समोरचा मुद्दा आहे खाते तपास. ज्या महिलांनी अजून हप्ता जमा झाल्याची खात्री केली नसेल त्यांनी आपले आधार संलग्न बँक खाते त्वरित तपासावे. अशा प्रकारे हे महत्त्वाचे तुम्हाला मुद्दा मी सांगत असून म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी ई के वाय सी ही कंपल्सरी नाही. त्यानंतर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट असून आता ॲक्च्युली महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील महिन्यासाठी ई के वाय सीची अंतिम मुदतवाढ. या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता मिळाला असला तरी पुढील महिन्यापासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना जाहीर केलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर का सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल ई के वाय सी न करता तरी पण सुद्धा आता तुम्हाला समोरला हप्ता मिळण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभ खंडित ठेवा. म्हणजे या ठिकाणी पुढील महिन्यापासून 1500चा लाभ कोणत्याही खंडणीशिवाय मिळण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक आहे समोरला हप्ता मिळण्यासाठी. त्यानंतर अंतिम मुदतवाढ. सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील 2 महिन्यांच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचा नम्र विनंती केलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला समोरील हप्ते येणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला माहीतच असेल की ही के वाय सी करण्याची अधिकृत साईट आहे. अदर कुठल्याही साईटवर तुम्ही के वाय सी करू नका. त्यामुळे तुमचंच या ठिकाणी नुकसान होणार आहे किंवा फसवेगिरी होणार आहे. म्हणून तुम्हाला के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ त्याचप्रमाणे के वाय सीची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही गव्हर्नमेंटची साईट ओपन करून के वाय सी करून घेऊ शकता. आणि के वाय सी कशी करावी हे सुद्धा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो ही अपडेट असून ई के वाय सी लवकर पूर्ण केल्यास पुढील महिन्यात सन्मान निधी वेळेवर जमा होण्यास खात्री राहील. अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट असून ही महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती तुमच्या परिचयातील सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हा व्हिडिओसुद्धा त्यांना शेअर करा जेणेकरून
व्हिडिओज बनवण्यास एक प्रोत्साहन आपल्याला मिळणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि KYC कशी करावी याचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तिथून जाऊन तुम्ही KYC करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.